हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे पास्ता। मी आता कढई ठेवली आहे। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे 5 टेबलस्पून तेल। आता तेल गरम होईपर्यंत थांबायचं। तेल गरम झालं की लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे। आता कांद्याला मस्तपैकी परतवायचं आहे जोपर्यंत कांदा गोल्डन होत नाही तोपर्यंत। गॅस फ्लेमला मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आहे। आता कांदा माझा इथे गोल्डन झालाय। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। आता इथे टोमॅटोला मिक्स करायचंय जोपर्यंत टोमॅटो एकदम सॉफ्ट नाही होत कांद्या बरोबर। आता याला चांगलं मिक्स करून घेऊयात। आता हे चांगलं मिक्स झालंय अशा प्रकाराने। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे शिमला मिरची। आता आपण शिमला मिरची टाकून घेऊयात। आता शिमला मिरचीला पण जोपर्यंत की शिमला मिरची सॉफ्ट नाही होत तोपर्यंत मस्त पैकी परतवून घ्यायचंय। आता मी याला परतवते एकदम। आता हे असं मस्तपैकी सॉफ्ट झालंय सगळं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात। मी इथे जास्त बनवते म्हणून मी इथे मसाले जास्त टाकते आणि वेजीज पण जास्त टाकलेत मी ह्याच्यामध्ये। आता याला मिक्स करून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये मी टाकते मॅजिक मसाला। मी ह्याच्यामध्ये 4 पॅकेट टाकलेत, आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतो। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे रेड चिली पावडर, जी आपली घरची असते तीच। 1 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता याला मस्त मिक्स करून घेऊयात। आता हे चांगलं वेजीसला लागलं की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे सोया सॉस। 1 टेबलस्पून सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये शेजवान 1 टेबलस्पून टाकायची। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकसाथ। सारखं कंटिन्यूस परतायला लागतं, नाही तर मग ते खाली लागू शकतं कढईला। आता ह्याच्यामध्ये मी ऍड करते पास्ता। आता पास्ताला ह्याच्याबरोबर मिक्स करून घेऊयात। आता मी मिक्स करते। आता हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर मी दाखवते की हे किती सुंदर दिसतंय, चविष्ट दिसतंय एकदम। गॅस फ्लेमला आता मी मीडियम वरती आणलेली आहे। आता याला चांगलं मिक्स करून घेऊयात।